नमस्कार. आम्ही संपदा आणि राहुल दोघंही आनंदाच्या शेतात म्हणजेच फार्म ऑफ हॅपीनेस मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. शेती सध्या काय करते म्हणजेच व्हॉट्सअप ॲट द फार्म या आमच्या शेतावरची सगळी बित्तम बातमी देणाऱ्या व्लॉगच्या या 14व्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या महिन्यात साधारण 20-21 जूनच्या आसपास आम्ही लांबलेला पाऊस आणि त्याच्यामुळे निर्माण झालेले पर्यावरणाचे प्रश्न, शेतीमध्ये काय अडचणी आहेत या सगळ्याचा थोडासा उहापोह करण्याचा प्रयत्न केला होता. आज जुलैचा हा दुसरा आठवडा आहे. आमच्याकडे रत्नागिरी जिल्ह्यात खरोखरी सर्वदूर फारच सुंदर, अगदी मनासारखा हवा तसा उत्तम पाऊस पडायला लागलेला आहे. त्यामुळे सगळीकडे शेतीची लगबग चालू झालेली आहे. भात नाचणी पिकवणारी मंडळी सगळी आपापल्या शेतांकडे परतली आहेत आणि अगदी मन लावून सकाळपासून संध्याकाळपर्यंत लावणीच्या आधीची सगळी मशागतीची कामं चालू झालेली आहेत. सो ते सगळं आटपून आज नवीन आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करून सगळं झाल्यानंतर आम्ही तुमच्यासमोर हे बोलायला बसलोय. बाहेर अत्यंत सुखद अशी हिरवळ पसरलेली आहे. हवेमध्ये फार मस्तपैकी गारवा आलेला आहे. आमच्या शेतामध्ये सुद्धा आमची भात नाचणी वरीची पिकं रोपं जी आहेत ती छान वाढीला लागलेली आहेत. पण त्यांची वाढ नैसर्गिक आहे, कारण आम्ही त्यांना काही रसायनं वापरत नाहीत. त्यामुळे आम्हाला अजून लावणीला एक 8-10 दिवस आहेत. सो आम्हाला तो जो वेळ आहे तो अशा काही कामांसाठी वापरता येतो, ज्यापैकी एक महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे पावसाळी भाज्या. सो आपल्या छोट्याशा भाजीच्या मळ्यातली ही सगळी पावसाळी लागवड पहा. भाज्यांचे ते आपण मांडव करतो ना, वेलवर्गीय भाज्यांचे मांडव, त्याच्यासाठी वापरायचं साधन आहे. आणि पावसाळा संपल्यानंतर ह्याचंच पुन्हा सरपण पण होतं मस्तपैकी. हा सगळा आता दिसतोय हा पावसाळी भाज्यांचा मळा आहे छोटासाचा. इथे भेंडी, गवार ही पुण्यामध्ये मस्तपैकी चविष्ट आंबाडी आहे सगळी पूर्णपणे. माझ्या मागे ही भेंडीची पानं सुजलेली दिसत आहेत. गवार वाढतीये. वेलवर्गीयमध्ये दुधी आहे, पडवळ आहे, काकडी आहे. हे सगळं जे दिसतंय ना हे पर्माकल्चरचंच मॉडेल आहे एक प्रकारचं. पण त्याला पर्माकल्चर किंवा कसलं तरी मॉडेल म्हटल्याशिवाय कदाचित आजच्या घडीमध्ये ते फार इफेक्टिव्ह वाटत नाही. पण अदरवाईज सामान्यतः शेतकरी जेव्हा स्वतःच्या, शेतकरी सुद्धा खरं नाही म्हणायचं, जो तो आपापल्या अन्नाच्या साठी काम करतो, शेती करतो, त्याचं हेच मॉडेल असायचं. आपली परसातली बाग भाज्यांची ती अशीच असते. अगदी मागे रताळी आहेत, इथे दुधी पडवळ आहेत, काकड्या आहेत, त्यानंतर गवार भेंडी आहे, आता तुम्हाला दाखवले तसं, वांग्याची रोपं आहेत, आंबाडी आहे, पलीकडे पालेभाज्यांमध्ये माठ आहे, लाल माठ आहे, कोथिंबीर आहे, पालक आहे, आणि ही आत्ता दाखवली ती किंजळ या झाडाची शिरी. म्हणजे जसे मांडव घातले जातात तसेच या चवळीच्या रोपांसाठी हे ह्या ब्रांचेस आहेत सपोर्ट म्हणून. याच्यावरतीच हे वेल वाढणार आहेत आणि याला मांडव घालायची गरज नाही. या शिरीवरतीच ते जेवढे पसरतील तेवढ्या प्रमाणात त्याला वेली लागतील. अगदी साधं सहज सोपं होऊन जाणारं काम. आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे हीच लाकडं जी आहेत ही नंतर वाळून जातील आणि नंतर याचा चुलीच्या सरपणासाठी उत्तम उपयोग होतो. तुम्हाला माहीत असेलच, पण नसेलच तर मग मी सांगते की हा एक फार्म स्टे म्हणजे शेतात राहण्यासाठी इथे लोक येतात. आपला एक निवांतपणाचा अनुभव घेण्यासाठी किंवा इथली हिरवाई, इथलं सुखद वातावरण किंवा एक अनोखं वातावरण याचा एक रुटीनपेक्षा वेगळा अनुभव घेण्यासाठी इथे लोक येतात. आणि शेतात काम करण्याचा सुद्धा अनुभव त्याबरोबर घेतातच की. आता ठाण्याहून आलेली ही मंडळी पहा, गेले 2-3 दिवस या शेतामध्ये राहत आहेत आणि या बरोबरीने म्हणजे शेतात काम करण्याचा एक अनुभव थोडासा घेतायत. धबधब्यात धो भिजतायत. उक्षी नावाच्या गावात कातळ शिल्प बघायला जात आहेत आणि त्यांची चक्क एक गाण्याची मैफिल सुद्धा रंगली होती बघा. कारण डोक्याला एक छान शांतता मिळाली ना त्यांना. आणि या सगळ्या बरोबरच जेव्हा ते शेतात राहायला येतात तेव्हा ते शेती सुद्धा समजून घ्यायचा प्रयत्न करतायत. काल संपदाने त्यांच्याबरोबर केलेल्या फार्म टूरमध्ये त्यांनी आमची सगळी शेती पाहिली. आम्ही ही पिकं का घेतोय, हे अशा पद्धतीने आम्ही शेतीच मुळात का करतोय या सगळ्याचा हेतू समजावून घेतला. सगळीच पिकं, भरपूर जवळजवळ 20-1 पिकं आता शेतामध्ये लागवडीची चालू आहेत कामं, ती सगळी त्यांनी पाहिली. आमच्या कामाच्या पद्धती समजून घेतल्या. त्यांनीही चक्क या कामांचा आनंद घेतला. खूप एन्जॉय केलं त्या सगळ्यांनी. पण हे सगळं आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हीच त्यांच्या तोंडून त्यांच्याच गप्पा ऐका ना, म्हणजे तुम्हाला समजेल काय झालंय ते. फार्म ऑफ हॅपीनेस, आनंदाचं शेत. मला वाटतं सुखाची व्याख्या खूप सोपी आहे. जिथे दुःखाचा अभाव आहे तिथे सुख आहे. 3 दिवस आपण इकडे आहोत आणि इथे आपल्याला नेटवर्क नाही,
सोशल मीडिया नाही, हम्म. बाहेर काय चाललंय, शहरात काय चाललंय, मग काही माहिती नाही, आपण सगळ्यापासून लांब होत. बरोबर कुठले डिस्ट्रॅक्शन्स ही असली नाहीच आहेत. हो, त्याच्यामुळे आपण आणि- सुखी आहोत. हो, त्याच्यात गंमत काय माहिती का, सुखी आपण कधी होतो, मला असं वाटतं की ज्यावेळेला आपली पंचेंद्रिय सगळी अशी फ्रेश होतात, तर तिकडचा नॉईज, पोल्युशन वगैरे त्या सगळ्या याच्यापासून बाजूला होऊन जे फ्रेश होतो ना आपण, मग ते इकडचे रंग गंध या हॅपीनेस मधले ते जाणवायला लागतात. त्याची मजा एक ही येते. आणि मी मस्त सांगते वाटतं. ना, ती भारंगीची भाजी ती किती वर्षाने खाल्ली आहे माहितीये. म्हणजे गावनं थालीपीठ आम्ही खातोच आहे, मज्जा करतोय. आणि तू कालच म्हणालीस की झोप जी मला लागली पहिल्या रात्री इथे आल्यानंतर, एकदम गाढ शांत अनेक दिवसानंतर मिळालेली झोप आहे ती. की इथे जे आपण अन्न खातोय ते ह्याच मातीत उगवलेलं, बरोबर. केमिकल फ्री, ताजं. आज सकाळी आपण खुडली ना अंबाडी आणि ती भाजी आपण आता खाणार आहोत. आपण आणि हे तू जे म्हणालीस ते सगळे पॉइंट संपदाने फार्म टूर जी होती त्याच्यात सगळं ते आपल्या फार्म टूर मध्ये आपल्याला काल बघायला मिळालं. आजची आपली सकाळची ऍक्टिव्हिटी एकदम अफलातूनच अरे होती ती. धमाल. है? म्हणजे ते टिलर जे नांगरण्यासाठी वापरतो, तर तो टिलर घेऊन असा चालू करायचा आणि त्याचा पण कशा प्रकारे लेआउट हो, करायचा. म्हणजे ते रॅन्डमली फिरवून नाही चालत. राहुलने बरोबर सगळं करून दाखवलं. पण मजा आली ते करायला ना. आणि मी केलं, मला तर एवढी मजा नाही, मला आली, गंमत वाटत काय वाटली आली. माहितीये का, शहरात नाही ना आपल्याला ह्या गोष्टी करायला खरंय, मिळत. खरंय. म्हणजे कोण आपल्याला कुठे आपल्याला असं करायला मिळणार. त्यामुळे हा अनुभव आपल्यासाठी फार्म स्टेचा मूळ हा तोच असायला हवा की जे आपल्याला तिथे करायला मिळालं नाही, करता येत नाही, त्याचा जो अनुभव आहे, म्हणजे मातीत उतरून ते सगळं करायचं, माती जी पाहायला लागते त्याची जी मजा आहे. सॅटिस्फॅक्शन केवढं रे, हे मी केलं, ह्याच्यातून जे पीक आले ते माझ्या मेहनतीचं हे आहे. मी संपदाला सांगितलं हा, की मी आज केली हा नांगरणी, आणि तर मला एक वाटीभर तरी तांदूळ मिळाला. आपण लगेच त्या नांगरलेल्या मातीत आपली स्वप्न रुजवायला सुरुवात करतो. हो. सकाळी खाल्लं होतं थालीपीठ व्यवस्थित, पण तेव्हा ते केल्यानंतर असं जाणवलं, थालीपीठ ते खालीपेट असा प्रवास केलाय मगाचपासून काम करण्याच्या ह्याच्यामध्ये. खरंय आणि झाडं किती प्रकारची. हो ग, मस्तच. सागाचं मस्त होतं, मेहंदी काढल्यासारखे रंग झाले हात आपले. पान चोळून नुसतं साग नाही, आंबा, काजू, फणस, सगळी म्हणजे धमालच होती. आपण ते मंगळागौरीच्या गाण्यात खेळतो, दिंड्या मोडग पोरी, ते दिंड्याचं झाड दाखवलं संपदाताईंनी आणि त्यातलं लॉजिक सांगितलं की हे गाणं का आहे. सांगणाऱ्या माणसाला तो जो गाईड करतो त्याला पण स्वतःला त्या गोष्टीचं संस्कृतीतलं महत्व, ती माहिती संपदाताईला खूप छान प्रकारे. उदा राहुल, त्यांनी ते घर काय बांधलंय ना, काय तो चिरा ना, दगड, चिरा दगड, त्या दगडाची पण काय किमया आहे यार. पाहिलं ना, शेताच्या तर प्रचंड प्रेमात आहेतच ही मंडळी, पण या घराचं पण किती कौतुक करत होते. गेल्या 3 दिवसामध्ये आलेल्या या सगळ्या वेगवेगळ्या अनुभवांचा एक छान मनामध्ये आणि म्हणजे मोबाईलमध्ये एक अल्बम घेऊन त्याच्याचबरोबर खूप समाधानी, सुखावलेली मनं आणि शेतात राहिल्यामुळे शेतीतनं अन्नाबद्दलचे मिळालेले नवीन विचार, आपला या सगळ्याशी काय संबंध आहे याबद्दलच्या नव्या जाणीवा घेऊन ही मंडळी आपापल्या घरी परतली आहे. शेती सध्या काय करते या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की शेती तिच्या ऋतूप्रमाणे आपापलं काम करतेच आहे, तुमच्या आमच्यासाठी अन्न उगवण्याचं. पण त्याबरोबर पर्यटनाच्या जोडीनं, म्हणजे ॲग्रो टुरिझम किंवा कृषी पर्यटनाच्या जोडीनं ती अशा पद्धतीने आनंद वाटते आणि फक्त भात नाही बरं का, तर भानसुद्धा पिकवतीये. तुम्हालाही अशा प्रकारचा आनंद, अशा प्रकारचा अनुभव मिळवायचा आहे का, तर त्यासाठी या व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शनमधली जी पहिलीच कॉमेंट आहे ना, त्यामध्ये एक लिंक दिलेली आहे, किंवा हीच लिंक आमच्या इंस्टाग्राम पेजवरच्या बायोमध्ये सुद्धा तुम्हाला सापडेल. काही जणांना कदाचित ते सापडायला, शोधायला कठीण जाईल, काही अडचणी तांत्रिक येऊ शकतील. त्या मंडळींनी चक्क आम्हाला 7620775521 या नंबरवरती बुकिंगसाठी संपर्क करा. चला मग पुन्हा भेटूया आपण शेती सध्या काय करतेच्या नवीन भागात, किंवा चक्क शेतावर. बाय बाय, नमस्कार.